वाशिमच्या पंचायत समितीसमोर पैसे फेकून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांचा गोठा बांधकाम अनुदानाच्या या फाईल्स अनेक महिन्यांपासून प्रलंबित। मात्र याच फाईल्सना दलालांमार्फत तात्काळ मंजुरी दिली जात असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये शेतरस्त्याची दुरावस्था। शेतात जाताना शेतकऱ्यांना मोठी कसरत। लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। सिंधुदुर्गमध्ये आयएनएस गुलदारचं देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयामध्ये रूपांतर होणार। यामुळे मोठ्या युद्धनौका आता समुद्राच्या तळाशी जाऊन अनुभवता येणार। त्यामुळे सागरी पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार असल्याचं समोर। जळगावच्या एरंडोलमधील उतरान गावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे सोयाबीन, कापूस, मक्यासह फळबागांचंही नुकसान। झाडाला लागलेली संपूर्ण फळं गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये पावसामुळे हजारो हेक्टरवरील कापूस भिजला। वेचणीला आलेला कापूस काळा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। धुळ्यातील शिरपूरमध्ये 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसामुळे 1997 शेतकऱ्यांचे 1505 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। प्रशासनानं प्राथमिक अहवालातून ही माहिती दिली आहे। जळगावच्या गिरणा पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू, तर गेल्या 4 दिवसांपासून जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खड्डे आणि अस्वच्छतेमुळे शेतकऱ्यांचे हाल। खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे मालाचं नुकसान, तर आरोग्याचाही प्रश्न। तत्काळ खड्डे बुजवून स्वच्छता करण्याची मागणी। शिर्डी विमानतळासमोर ग्रामस्थांचं आमरण उपोषण। अग्निशमनचे प्रशिक्षण पूर्ण करून सुद्धा वाहनतळ प्राधिकरणात सामावून न घेतल्यामुळे ग्रामस्थांचं उपोषण। जळगावच्या पारोळ्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा। अनेक गावांना अतिवृष्टीग्रस्त गावांच्या यादीतनं वगळल्यानं शेतकरी संतप्त।